श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कारण आपण आपल्या घरातली जी नित्य सेवा म्हणजेच देवपूजा करत असतो, दररोज देवपूजा होते, आपण देवपूजा करत असतो दररोज आपल्या घरामधली, तर त्याच्यामध्ये काही चुका आहेत ज्या की आपण टाळल्या पाहिजे। तर बऱ्याच जणांना माहिती नाही की शास्त्रानुसार देवपूजा कशा पद्धतीने करायची। सगळेजण देवपूजा करतात, पण काही देवपूजातले नियमसुद्धा पाळणं अत्यंत गरजेचं असतं, तरच त्याचं फळसुद्धा आपल्याला म्हणजे पुण्य जे आहे, जे आपण पुण्य करतो ते सुद्धा प्राप्त होतं। जर चुका होत असतील तर खरंच त्याचं पुण्य आपल्याला अजिबातही मिळत नाही। त्यासाठी अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपण दररोजच्या देवपूजेमध्ये करतो, तर ह्या चुका टाळल्या पाहिजेत। त्यासाठी हा व्हिडिओ आहे। सर्वात प्रथम आपल्याला देवपूजा कशी करायची हे सुद्धा पाहायचं आहे। त्याचबरोबर बरेच जण असे आहेत की ते देव स्वच्छ करण्यासाठी केमिकलचं म्हणजे जे केमिकल पावडर भेटती बाजारामध्ये त्याचा वापर करून घरातील देव स्वच्छ करतात, तर हे चुकीचं आहे। तर हे केमिकलचा वापर करून देव स्वच्छ करू नका प्लीज। त्यासाठी मी तुम्हाला घरी आपल्याला कशा पद्धतीने देव स्वच्छ केले जातील ह्याबद्दल मी सांगणार आहे। कारण आपण ज्यावेळेस म्हणजे घरच्या घरी अभिषेक वगैरे करतो त्यावेळेस पंचामृताचा वापर केला जातो। बरेच जण दूध असेल, पंचामृत असेल याचा वापर करून आपण सगळेजण अभिषेक करत असतो मूर्तीवरती, पण कधी कधी काय होतं की ती चिकटपणा होतं, मूर्ती चिकट होती आणि ते काळसरपणा आलेला सुद्धा म्हणजे जाणवतो आपल्याला त्या मूर्तीवरती। त्यासाठी आपण हे केमिकलचा वापर करतो, तर हा केमिकलचा प्लीज वापर करू नका। तर काय करायचं, आपण आपल्या घरी उठणं कशा पद्धतीनं तयार करायचं हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात प्रथम मी सांगते तुम्हाला की देवपूजन कशी करावी। तर देवपूजा करताना सर्वात प्रथम आंघोळ करून देवपूजा करायची असते, हे तुम्हालाही माहिती आहे। तर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवपूजेला लागायचं आहे। आता कसं आहे, टायमिंग प्रत्येकाचा टायमिंग वेगवेगळा असतो देवपूजा करण्याचा। कारण आता पहिलं होतं आपण सगळ्यात अगोदर शास्त्रानुसार पाहिलं तर ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा करायला पाहिजे, पण आता ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपलं स्वतःचं जीवन जगत असताना आपल्याला कसं टायमिंगनुसार करायची वेळ आलेली आहे। कारण बऱ्याच जण म्हणजे जॉबला जातात, तर टाईम म्हणजे त्यांचा फिक्स नसतो, कधीतरी 8 वाजतात, 9 वाजतात, 10 वाजतात, तर ठीक आहे, फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान देवपूजा करायची नसते, हे तुम्हालाही पण माहीत आहे। तर देवपूजा करण्याची पद्धत कशी, सर्वात प्रथम आपल्याला देवपूजा करत असताना आसन घेऊनच देवपूजेला बसायचं आहे। खाली बसून देवपूजा करायची नाही, तर आसनावर बसूनच देवपूजा करायची आहे। आता बरेच जण चुका करतात की देवपूजा करत असताना प्लास्टिकचं किंवा स्टीलचं, बरं स्टीलचं तरी ठीक आहे, पण प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करतात, तर अजिबात तसं करत जाऊ नका। कारण आपण एवढं म्हणजे संस्कारिक लोक आहोत की म्हणजे आपण ज्यावेळेस आता नवीन लग्न झालेलं असतं त्यावेळेस आपल्याला आपल्या लग्नामध्ये ज्यावेळेस आपले आईवडील कन्यादान करत असतात त्यावेळेस आपल्याला एवढं छान असं गंगाळं म्हणून छोटंसं तांब्याचं दिलेलं जातं, तर त्याचा वापर कशासाठी करायचा, तर आपण देवपूजेसाठी करू शकतात, तर देवपूजासाठीच करायचं सुद्धा असतो। पण असं नाही आहे की देवपूजा करण्यासाठी सगळे देव एकाच गंगाळ्यात टाकायचे, अजिबात नाही। तर कदाचित तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या तांब्याचं ताटसुद्धा असतं छोटं, जे लग्नामध्ये दिलेलं असतं किंवा तुम्ही कधी घेतलेलं असेल, तर त्यामध्ये सगळे देव एक एक काढून घ्यायचे आणि त्या गंगाळ्यामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि एक एक देवांना आंघोळ घालायची असते। हे चुकीचं आहे की तुम्ही सगळे देव एका भांड्यात घेतात आणि त्याच भांड्यामध्ये पाणी ओततात आणि पटकन धुवून देव म्हणजे देवघरामध्ये ठेवतात, हे चुकीचं आहे। अजिबात तसं करत जाऊ नका। तर कशा पद्धतीनं करायचं, तर एक एक देव ताटामध्ये घ्यायचे आणि गंगाळ्यामध्ये पाणी घ्यायचं, एक एक देवांना छान प्रकारे आंघोळ घालायची, नामस्मरण करत आंघोळ घालायची। किंवा तुमच्याकडे टीव्ही आहे, आता सध्या मोबाईल आहेत सगळ्याकडे, तर तुम्ही त्याच्यावरती लावून तुम्ही श्री सुक्त, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण लावू शकतात, श्री गणेश अथर्व शीर्षक लावू शकतात। सगळे कोणते तुम्ही देवाचे गाणे म्हणलं तर तुम्हाला सगळं अवेलेबल आहे यूट्यूबवरती, हे लावून तुम्ही छान प्रकारे वातावरण तयार करून देवपूजा करू शकतात। तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगितलं आसन टाकायचं, आसनावरती बसायचं, देवपूजाला करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा। असं नाही की देवपूजा झाल्यानंतरच दिवा लावायचा, अजिबात तशी चुकी करू नका। दिवा आपल्याला म्हणजे देवपूजेला बसले की दिवा लावायचा, दिवा प्रज्वलित करायचा आणि मगच देवपूजेला सुरुवात करायची। तर एक एक दिवा म्हणजे देव घ्यायचे आणि मस्त आंघोळ घालायचं, स्वच्छ कपड्याने पुसायचे आणि देवघर अगोदर साफ, ज्यावेळेस तुम्ही ताटामध्ये देव काढताल तर देवघर सगळं स्वच्छ करायचं, दुसरा कपडा हातरायचा, जो देवाखालचा कपडा आहे जे आपण हातरतो देवघरामध्ये, ते काय करतात म्हणजे काही लोक काय करतात की दररोज तेच वापरतात आणि 8 दिवसातून एकदा धुतात। अजिबात ती चुकी करू नका। दररोजच्या दररोज देवाचा कपडे 2 कपडे तुमच्याकडे असणं, तुम्ही पिसाचं सुद्धा जे आपल्याकडे कोरा
दोरा पीस असतो ना घरातला, त्याचा सुद्धा वापर करू शकतात. लाल कलरचा घ्या, पिवळ्या कलरचा घ्या, दोन्हीतून कोणताही कलर घेऊ शकतात, खाली हातरू शकतात आणि तो चेंज करायचा आणि मस्त अशी देवपूजा करायची. तर देवपूजा करत असताना ज्यांना त्यांना, आता बऱ्याच जणांच्या मी देवघरात पाहिलं की स्वामी समर्थ महाराजांना कुंकू लावतात, तर हे चुकीचं आहे. कारण स्वामी समर्थ महाराज आपले ब्रह्मचारी आहेत, तर त्यांना अष्टगंध लावला जातो, अष्टगंधच लावत जा. त्याचबरोबर दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांना सुद्धा अष्टगंधच लावायचा आहे. अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावायचं आहे. आई तुळजाभवानीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. गणपतीला सुद्धा हळदी कुंकूच लावा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची जर मूर्ती असेल तर विठ्ठलाला तुम्ही अष्टगंध लावा आणि रुक्माईला हळदी कुंकू लावा. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे महादेवाची पिंड असते, आपल्या देवघरामध्ये छोटीशी महादेवाची पिंड असते, तर बऱ्याच महिला त्याला हळदी कुंकू लावतात, तर हे सुद्धा चुकीचं आहे. महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू अजिबात लावत नाही, तर विभूती लावत जा. त्याचबरोबर तुम्ही उजव्या साईडला म्हणजे ज्यावेळेस आपण देवपूजा करतो आणि देवपूजेला बसलेला असतो तर आपल्या डाव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आणि उजव्या हाताला तर तुपाचा दिवा लावायचा. हे देवाचं म्हणजे दिवा ठेवण्याची योग्य जागा आहे की आपण ज्या समोर देवाच्या समोर बसले तर आपल्या डाव्या हाताला म्हणजे तेलाचा दिवा लावायचा आणि उजव्या हाताला जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल दररोज देवाला तर उजव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा. मस्त असे फुलं अर्पण करायचे देवाच्या चरणामध्ये तुमच्याकडे असतील तर. देवांना नैवेद्य म्हणून दररोजच्या दररोज तुम्ही साखर ठेवत चला. रांगोळी काढायची, रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचं, नुसती पांढरी रांगोळी काढायची नाही. तर त्यावरती तुम्हाला कलर जर भरायला वेळ नसेल तर किमान तुम्ही त्याच्यावरती हळदी आणि कुंकू थोडंसं टाकायचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता देव साफ कशी करायची, तर तुम्हाला सांगितलं केमिकल म्हणजे बाजारात भेटतात त्यांना अजिबात देव साफ करू नका. तर घरी देव साफ करण्यासाठी तुम्ही पौर्णिमेला किंवा अमावस्येला देव साफ करत जा. तर देव साफ करण्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची. हिन अत्तर टाकलं तर जर तुमच्याकडे असेल हिन अत्तर तर तुम्ही हिन अत्तर सुद्धा टाकू शकतात किंवा थोडंसं एक थेंब तुम्हाला गोमित्र टाकायचं आणि मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याची आणि ते देवांना लावायचं. 2 मिनिटासाठी लावून ठेवायचं आणि नंतर थोडं हातावर पाणी घ्यायचं म्हणजे ओलं करून लावायचं देवाला आणि नंतर ते थोड्या वेळासाठी म्हणजे लावून ठेवायचं आणि नंतर एक एक देव घेऊन असं थोडंसं हाताने चोळायचं. स्वच्छ असे देव निघतात आणि चमकतात सुद्धा. तर या प्रकारे तुम्ही म्हणजे जे बाजारात भेटतं केमिकल ते लावू नका. घरच्या घरी असं या प्रकारे साधं आणि सोपं आपलं म्हणजे डाळीच्या पिठाचं उटणं तयार करा आणि आपल्या देवांना ते लावत जा. पौर्णिमेला अमावस्येला दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही देव साफ करू शकतात या प्रकारे. तर अतिशय म्हणजे शास्त्रानुसार सांगितलेले आरती वगैरे करायची असेल तर आरती वगैरे जे दररोज आरती वगैरे सुद्धा करतात तर त्यांनी सुद्धा नित्यनियमाने आरती वगैरे करत जा. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे संध्याकाळी 3 सांजेला दिवा लावायचा. देवघरामध्ये दिवा तुम्ही नक्की प्रज्वलित करत जा. त्याचबरोबर तुळशीला सुद्धा नित्य नियमाने संध्याकाळी 3 सांजेला दिवा नक्की लावत जा. लक्ष्मीचा वास जे घरात जे म्हणजे आता बघा जे माणसं संध्याकाळी जे व्यक्ती आपल्या घरामध्ये देवाला दिवा संध्याकाळी तुळशीला दिवा लावते त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचे भरभराट वास असतो. लक्ष्मी संध्याकाळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर त्यासाठी आपल्या घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न असायला हवं. वातावरण शांत असायला पाहिजे. घरातलं कटकट अजिबात नसायला पाहिजे 3 सांजेला. त्यासाठी आपल्या घरातील म्हणजे 3 सांजेला आपल्या घरामधल्या तुळशीला नक्कीच दिवा लावत जा. आपण घरातल्या देवांना तर नक्कीच 3 सांजेला दिवा लावतो. त्याचबरोबर तुळशीला आपल्या घरातल्या तुळशीला 3 सांजेला नक्की तुम्ही पण दिवा लावत जा. ज्या घरामध्ये 3 सांजेला तुळशीला दिवा लावला जातो त्या घरामध्ये कशाचीही कमतरता नसते. लक्ष्मी मातेचा सतत वास त्या घरात असतो. तर दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायची म्हटलं तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की उठणं करून देवांना स्वच्छ करत जा. तर त्या बाबतीतच एक छोटीशी कथा म्हणजे कहाणी घडलेली आहे. स्वामींचा अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की एक आजी असतात बरं का आणि त्या आजींना रोज त्या देवपूजा करत असते. त्या स्वामी भक्त असतात, स्वामींची सेवेकरी असतात. तर आता हेच सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे कसं बघा आपण आपल्या घरामध्ये जी मूर्ती आणतो ते जी त्या पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा म्हणून मंत्र म्हणून आपण त्यांना प्राण दिलेला असतात. तर ते प्राण प्रतिष्ठा करून जी मूर्ती बनवलेली म्हणजे केलेली असते आपण घरी आणल्यानंतर तर त्याच्यामध्ये आत्मा तयार झालेला असतो असं म्हणतात. तर तशाच त्या पद्धतीने त्या आजी दररोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायच्या त्याचबरोबर त्यांची सेवा करायच्या. तर एके दिवशी काय होतं की आजीचं इतकं दुखतं की त्या देवपूजेला बसू शकत नव्हत्या. तर त्यांच्या सुनाला सांगतात की तू आज देवपूजा कर. तर त्यांची सून देवपूजा करायलेली असते.
पण त्यांची सून देवपूजा करत असताना सुनाकडून स्वामींची मूर्ती हातातून थोडीशी पडते आणि त्या आजींना लगेच समजतं। आजी विचारतात काय झालं, तर मग ते सांगते त्यांची सून की असं असं माझ्या हातातून। त्या आजी इतक्या ओरडतात, म्हणजे एवढा आक्रोश मांडतात, एवढं रडतात की माझ्या स्वामींना तू असं म्हणजे तुझ्या हातातून पडले, म्हणजे माझ्या स्वामींना काय झालं म्हणून तर त्या लगेच डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरतात, कारण डॉक्टरकडे घेऊन चला म्हणतात स्वामी महाराजांना। तर त्यांची सहानुभूती म्हणजे त्यांना थोडंसं धीर देण्यासाठी त्यांचा मुलगा बर म्हणतो, कारण तुम्हाला तर माहिती आहे लहान म्हणजे जे वयोवृद्ध माणसं असतात त्यांना लहान मुलांसारखं जपावं लागतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडंफार ऐकावं लागत असतं। तर त्यांची समजूत म्हणून त्यांचा मुलगा डॉक्टरांना बोलवतो आणि डॉक्टर खरंच त्या मूर्तीला टेटस्कोप लावून चेक करतात। तर खरंच त्या स्वामींचा अनुभव म्हणून की त्या मूर्तीमधून हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता, हा साक्षात्कार आहे। तर या प्रकारे आपण ज्यावेळेस घरामध्ये मूर्ती आणतो त्यावेळेस त्या मूर्तीवरती अभिषेक प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून केलेला असते, तर साक्षात देवतांचा आत्मा त्याच्यामध्ये राहिलेला असतो। त्यामुळे तुम्ही अशी चुकूनही देवतांना आपल्या देवाला घरातल्या केमिकलचा वापर करून आंघोळ घालत जाऊ नका। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।